नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये जे काही 25% अग्रिमचा पीकमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पीकमा कधी भेटणार आहे, याचबरोबर ते राज्यातील 16 जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत, याचबरोबर त्याच तालुक्यातील किती महसूल मंडळ पात्र आहेत, ही सर्व माहिती आपण महसूल मंडळाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्यामध्ये 25% अग्रिमचा पीकमा मंजूर झालेला आहे, कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि हा पीकमा ॲक्युरेट कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकतो, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट, आणि हे नवीन अपडेट आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी बांधवांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता 25% अग्रिमचा पीकमा भेटणार आहे। जालना जिल्ह्यातील म्हणजेच एकूण 8 तालुक्यातील 42 महसूल मंडळामध्ये जवळपास 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमाचा 25% अग्रिमचा पीकमा भेटणार आहे आणि याबरोबर सरकारची एनडीआरएफ आणि एसडीआरएफची जी काही नुकसान भरपाई असते ती सुद्धा भेटणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी, आणि परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळे आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता 25% अग्रिमचा पीकमा हा भेटणार आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळे पात्र आहेत, ज्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पीकमा हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड। मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना सरसकट काढलेली आहे। त्यामुळे सरसकट नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25%चा पीकमा भेटणार आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल तरी भेटणार, क्लेम केलेला नसला तरी भेटणार। सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची प्रामुख्याने सर्वात जास्त पीकमा भेटणार आहे, परंतु सर्वच पिकासाठी सरसकट हा पीकमा मंजूर केलेला आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोयल साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्याचे सर्वेक्षण करून ते अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल आल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 30 महसूली मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे, ज्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी 25% अग्रिमचा पीकमा आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आता 25% अग्रिमचा पीकमा हा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने लातूर जिल्ह्यामध्ये 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस या दोन पिकाचा 25% अग्रिमचा पीकमा हा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला। मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत तरी अग्रिमच्या अधिसूचना निघाली नाही, परंतु 100% एक शक्यता आहे की अकोला जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निघू शकते, ज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाची अधिसूचना निघू शकते आणि 100% निघणार आहे। जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून लवकरच ही अधिसूचना काढली जाईल आणि ही अधिसूचना अकोला जिल्ह्यामध्ये जर निघाली तर सरसकट पीकमा भेटणार अकोला जिल्ह्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम। मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्याची शक्यता आहे आणि इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीकमा हा भेटणार आहे। त्यामुळे ह्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी, या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड, आणि बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूली मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून। त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीकमा हा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 78 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता 25% अग्रिमचा पीकमा हा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव, आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 46 महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना निघणार तर नाही, परंतु काही महसूल मंडळामध्ये निघेल, काही नाही। परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना काहीला अग्रिमचा पीकमा भेटेल आणि काही शेतकऱ्यांना
वैयक्तिक क्लेमचा विमा भेटेल अशी माहिती देण्यात आली। प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त विमा भेटणार असल्याची सुद्धा माहिती धाराशिव जिल्ह्यातून बातमी आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ। मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा डबल परिस्थिती आहे, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळे आहेत आणि त्याच्यापैकी 40 ते 45 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमच्या आदेशसूचना निघू शकते, अजूनही निघाली नाही पण निघू शकते। परंतु यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 90च्या 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेले असतील, आपले जर इंटिमेशन विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत दाखल केलेले असतील, तर त्या यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा हा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या आदेशसूचना निर्गमित करत आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, परंतु अमरावती जिल्ह्यातील एकूण 91 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा हा या ठिकाणी भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि मित्रांनो एकूण सोलापूर जिल्ह्यातील आणि एकूण महसूल मंडळापैकी जवळपास 46 महसुली मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते आणि उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जर आपला जर क्लेम तुम्ही इंटिमेशन जर 72 तासाच्या आत जर विमा कंपनीकडे तक्रार दिलेली असेल, विमा कंपनीकडे तक्रार दाखल केलेली असेल नुकसानी संदर्भात, तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहिल्यानगर। याचबरोबर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती, काही महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निघू शकते, जवळपास 40 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निघू शकते, अद्यापर्यंत निघाली नाही, परंतु आता काही दिवसामध्ये त्याची कार्यवाही पूर्ण होईल, कारण की ते सर्वेक्षण करण्याचं काम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 90 महसूल मंडळे आहेत आणि 90 महसूल मंडळामध्ये जर शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानापोटी वैयक्तिक क्लेम केलेला असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा हा या ठिकाणी भेटणार आहे, अशी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा विमा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। अद्यापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये तरी अधिसूचना निर्गमित झालेली नाही। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे, कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नागपूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अजूनही अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नसल्यामुळे व नागपूर जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे। मित्रांनो आता वैयक्तिक क्लेमचा विमा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार ती माहिती आपण झटपट पाहण्याचा प्रयत्न करूया, ज्यामध्ये नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळे, नाशिक, याचबरोबर नागपूर, याचबरोबर यवतमाळ, याचबरोबर अमरावती, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 5-6 महसूल मंडळे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळे, या सर्व महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार आहे आणि उर्वरित मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा विमा भेटणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या विम्याच्या वाटपासंदर्भात 16 जिल्ह्यातील एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त विमा 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि ही जवळपास एका महिन्याच्या आत विमा भेटणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।